हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शहा फ्रॉम चंदा इन्स्टिट्यूट. तर आज आपण बघणार आहे आपलं 8th स्टँडर्डचं सिलेबस चालू आहे. CBSEचं सिलेबस घेतोय आपण. 8th स्टँडर्डचं सेकंड लेसन आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तर आपण बघणार आहे, आधी आपण बघणार आहे इंट्रोडक्शन पार्ट. तर इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण सगळे कन्सेप्ट जे ह्या लेसनमध्ये 5 कन्सेप्ट आहेत, तर आपण ते 5ही कन्सेप्ट बघणार आहे. काय आहे म्हणजे प्रत्येक किती टाईप्सचे क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहे. ते एकदा तुम्ही प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर केला तर तुम्हाला पुढचे एक्सरसाइज सॉल्व करायला खूप इझी होणार आहे. तर खूप इझी आणि इंटरेस्टिंग लेसन आहे. तर आपण बघूया आधी फर्स्ट व्हॉट इज लिनियर इक्वेशन. तर त्याच्या आधी आपण थोडंसं रिव्हिजन कडे जाऊया. आधी बघूया आपण काय असतं अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय आहे जे ऑलरेडी आपण 6-7 ला शिकलेलं आहे. 2x + 1 म्हणजे एक व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि परत त्यात ऑपरेशन्स मीन्स ॲडिशन पण करायचं. दीज आर द एक्सप्रेशन्स जे ऑलरेडी आपण शिकलेलं आहे. जे बेसिकमध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं इंट्रोडक्शन होतं त्यात वी नो द एक्सप्रेशन. दिस इज द एक्सप्रेशन. नाव द इक्वेशन्स. आता इक्वेशन आणि एक्सप्रेशन मध्ये काय डिफरन्स असतं. इक्वेशन मीन्स व्हॉट 2x + 1 = 0. तर जेव्हा इक्वल टू साइन येते त्या मोमेंटला आपण त्याला म्हणतो इक्वेशन. इक्वेशन का नेसेसरी आहे. इन इक्वेशन मध्ये आपण x चं व्हॅल्यू काढू शकतो, बट इन एक्सप्रेशन वी कांट. एक्सप्रेशन मध्ये आपण व्हॅल्यूज काढू शकत नाही, बट इन इक्वेशन आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो. सो दिस इज द डिफरन्स ऑफ एक्सप्रेशन अँड इक्वेशन. तर हे व्हॅल्यू तर आपण काढणारच आहे. त्याच्या आधी आपण बघूया लिनियर इक्वेशन का गरज पडते. मीन्स लिनियर इक्वेशन मध्ये काय आहे. आता हे 2x + 1 = 0. दिस इज द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. हे एक लिनियर इक्वेशन आहे आणि वन व्हेरिएबल आहे. मीनिंग व्हॉट. ह्याचं मीनिंग काय आहे. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मीन्स इथं जे x दिसतंय आपल्याला, x is what variable and numbers are constant. तर व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट का म्हणलेलं आहे. व्हेरिएबल मीन्स त्याचं व्हॅल्यू चेंज होते. ओके, व्हेरिएबलचं व्हॅल्यू चेंजेस होते बट नंबर्स आर कॉन्स्टंट. मीन्स 2चं व्हॅल्यू 2च राहणार आहे, काय पण होते. 1चं व्हॅल्यू 1च राहणार आहे अँड 0 इज ऑलमोस्ट 0, राईट. बट एक्स व्हॅल्यू काय होते, चेंज होत राहते. दॅट इज द व्हेरिएबल. तर लिनियर इक्वेशन मध्ये काय असते, कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल दोन्ही इन्क्लूड आहेत. अँड इथे जर बघितला कोइफिशियंट ऑफ एक्सचं कोइफिशियंट काय आहे 1. सो लिनियर इक्वेशन मध्ये कोइफिशियंट ऑफ एक्स इज ऑलवेज 1. म्हणजे जे व्हेरिएबल आहे त्याचं कोइफिशियंट 1 असायला पाहिजे. सो दॅट इज द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तुम्ही आधी हे मीनिंग समजून घ्या. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. सपोज आता हे बघा, हे एक इक्वेशन मी लिहिते x² + 2x + 3 = 0. दिस इज ऑल्सो वन इक्वेशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन आहे. दिस इज ऑल्सो अल्जेब्रिक इक्वेशन बट हियर इज द x कोइफिशियंट इज व्हॉट 2. तर इथं काय आहे 2. सो दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तर तुम्ही आधी समजून घ्या लिनियर इक्वेशन म्हणजे काय. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे ज्याचं कोइफिशियंट काय असते ओनली 1 and 1. जर 1 पेक्षा ग्रेटर नंबर असेल कुठलेही 2, 3, 6, 4, 5, सो दॅट इज नॉट अ लिनियर इक्वेशन ऑफ इन वन व्हेरिएबल. ते वन व्हेरिएबल नसणार आहे. हे आता आपण पर्टिक्युलर काय शिकणार आहे, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. हे का शिकतोय आपण आता, हे तर तुम्हाला कळालं काय आहे लिनियर इक्वेशन. तर तुम्ही म्हणत असाल आता आपण अल्जेब्रा शिकलो, आता लिनियर इक्वेशन, मग वन व्हेरिएबल, मग 2 व्हेरिएबल, हे का शिकतोय आपण, का नेसेसिटी पडले ह्याचं. वाय लिनियर इक्वेशन आपल्याला शिकायची गरज का पडली. तुम्हाला हे क्वेश्चन तर रेज होतच असेल. तर डेली यूजमध्ये आपण लिनियर इक्वेशन यूज करतो का. तर मी एक सिंपल एक्झाम्पल घेऊन सांगते तुम्हाला. डेली यूजमध्ये पण आपण नॉर्मली लिनियर इक्वेशन यूज करतो. हे कसं यूज करतो आपण बघणार आहे. सपोज तुम्ही एक शॉपमध्ये गेला, राईट. ओके, तुम्ही फ्रूट सेलरकडे गेला. फ्रूट सेलर
तर तुम्ही मागितला 1 kg ॲपल. ओके, 1 kg ॲपल, त्याच्याकडं 2 वेट मशीन असते. वेट मशीनमध्ये काय करते त्यांनी, एकीकडं 1 kgचं वेट असतंय ते ठेवतंय आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तो ॲपल्स ठेवत असते. मी जस्ट ड्रॉ करते लाईक दिस. तो वेट मशीनमध्ये एकाकडे 1 kgचं वेट ठेवतंय आणि दुसरीकडे ॲपल्स ठेवतंय. तर तो दोन्ही सेम, ते वेट मशीन सेम होईपर्यंत तो ॲपल्स घालत जात आहे. तर सपोज बिग ॲपल असतील तर 4 to 5 ॲपल्स इन 1 kg मध्ये येते. छोटे छोटे ॲपल्स असतील तर 6 to 7 येऊ शकते. राईट, 1 kg ॲपल इन्क्लूड्स 4 ॲपल्स इफ बिग. जर बिग असतील तर, अँड स्मॉल असतील तर 6 to 7. हे चेंज होणार आहे, व्हॅरी होणार आहे. ॲपल्स, नंबर ऑफ ॲपल्स काय आहे, number of apples changes depending on their size and weight. right, हे नंबर ऑफ ॲपल कॉन्स्टंट राहणार आहे का डेली? नो. बट हे 1 kgचं जे त्याच्याकडे वेट आहे ते कॉन्स्टंट असणार आहे, हे त्यांनी चेंज नाही करत. बट त्याच्यानुसार आपले नंबर ऑफ ॲपल्स चेंज व्हायला लागलेत. तर नंबर ऑफ ॲपल्स काय झाले इथं, x, अँड दिस इज अ 1 kg ॲपल. तर हे आपण सपोज आज 1 kg ॲपलमध्ये आपल्याला 4 ॲपल्स मिळाले, तर उद्या आपल्याला 1 kg ॲपल 1 kg घेतो तर उद्या आपल्याला 7 ॲपल्स मिळू शकतात. सो दिस इज चेंजेस. राईट, हे चेंज होत आहे पण हे होत नाही. सो हिअर तुम्हाला काय आता व्हेरिएबल्स मीन व्हेरिएबल्स ते चेंजेस आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू चेंज होत नाही. दॅट इज अ लिनियर इक्वेशन. आपण डे टू डे लाईफमध्ये हे यूज करतोच. अजून एक कुठे यूज करतो, सपोज आपल्याला एज, कुठलेही वर्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला जर पुढं तुम्ही ऑलरेडी 6-7 मध्ये पण ऑलरेडी शिकलेलंच आहे. सपोज आपल्याला कुठलेही एज प्रॉब्लेम्स काढायचे आहेत. सपोज एक मुलगा आहे, त्याचं मध्ये आता ह्या त्यांचे एज प्रॉब्लेमचे क्वेश्चन तुम्हाला ह्याच्यात पण येणारच आहेत, आपण पुढे एक्सरसाइजमध्ये बघणारच आहे. त्या वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पण आपल्याला लिनियर इक्वेशननी आपण इझिली ते क्रॅक करू शकतो. आपण आता पुढे बघणारच आहे ते कसं करणार आहे. तर डे टू डे लाईफमध्ये पण आपण लिनियर इक्वेशनचं यूज करू शकतो. अजून कुठे यूज करू शकतो, अजून एक एक्झाम्पल घेते मी. हे तर इझी का, ॲपल्सचं का लक्षात, कारण तुम्ही डेली हे बघता म्हणून मी सांगितले. आता पिरॅमिड ऑफ स्क्वेअर, हे एक स्क्वेअर आहे. ओके, 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. राईट, स्क्वेअरला 4 साइड असतात. पिरॅमिड ऑफ स्क्वेअर, पेरिमीटर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर आपण कसं इन्क्लूड करतो, पेरिमीटर मीन्स आपण हे जे साइड्स आहेत ते ऍड करतो. 2 + 2 + 2 + 2, 4 टाइम्स वी ऍड द sides, so 4 into side. Am I right? Perimeter of square is what? 4 into side. This is the formula you already know. आता इथं साइड काय आहे, 2 आहे. राईट, तर आन्सर काय आला आपला 8 सेंटीमीटर. सपोज पिरॅमिड ऑफ स्क्वेअर, आता आपण बिग स्क्वेअर घेऊया. हे तर झालं स्मॉल स्क्वेअर. सपोज वी टेकन अ बिग स्क्वेअर. आता ह्याचं असेल 5 सेंटीमीटर इच. तर इथं काय येणार आहे, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर 4 × 5 = 20 सेंटीमीटर. सो हिअर ऑल्सो चेंजेस. स्क्वेअर बिग आहे तर ह्याचं पेरिमीटर 20 आलं. स्मॉल, मगाशी स्मॉल होतं तर त्याचं 8 सेंटीमीटर आलं. बट इथं तुम्ही काय कन्सिडर केला, इथं फिक्स काय आहे, 4. 4 is constant, right? But these changes, this is the variable. म्हणून आपण कधी पण पेरिमीटर ऑफ स्क्वेअर करताना काय करतो, 4 into a. नॉर्मली a is a side of a square, that is changes. ते चेंज होत असतात. म्हणून आपण व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट यूज केल्यामुळे आपल्याला काय होतं, इझी होते. हे एक कॉन्स्टंट व्हॅल्यू झालं 4 into साइड. मग कितीही मोठं बिग स्क्वेअर असू दे, स्मॉल स्क्वेअर असू दे, आपण आरामात पेरिमीटर काढू शकतो. फक्त आपल्याला एक साइड काढला तर आपल्याला माहिती आहे स्क्वेअरचे 4 साइड इक्वल असते, तर आपण इझिली काढू शकतो. दिस इज ऑल्सो फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन.
तर आपण बघितलं लिनियर इक्वेशन सगळीकडे यूज होते, फक्त आपण त्याला लक्ष देत नाही. तर हे तर कळलं तुम्हाला आता लिनियर इक्वेशन काय आहे आणि यूज कुठं होते. तर आपण नेक्स्ट पार्ट बघूया लिनियर इक्वेशन. आता जे इंट्रोडक्शन पार्ट आहे तर आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहे. आता हे आपण सध्या बघितलं इंट्रोडक्शन. आता पुढचं बघूया आपण लिनियर इक्वेशनचे किती टाइप्स आपण इथं ह्या एक्झाम्पल ह्याच्यात शिकणार आहे. ओके.